नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार वारंवार शंका उपस्थित करतात. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आज चौथी पत्रकार परिषद घेतली आणि एक मोठा दावा केला. अजित पवारांसारखाच प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही घडणार होता, असा दावा रोहित पवारांनी केलाय. VSR कंपनीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जीव धोक्यात आणल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. तर VIP नेते कुठेही जात असेल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. आंतरराष्ट्रीय प्रवास असेल तर दुसऱ्या देशांची परवानगी घेतली जाते. परवानगी नाही घेतली तर विमान पाडलं जाऊ शकतं. एकनाथ शिंदे दाओसला जात असताना असंच काहीसं झालंय. इराणमधून त्यांचं विमान गेलं, त्यावेळी तुम्ही आता विमान वळवलं नाही तर तुमचं विमान पाडू, असं इराणने म्हटलं होतं. त्यामध्ये एकनाथ शिंदे बसले होते. मग ते विमान इराणवरून इराकला गेलं. इराकने देखील तेच केलं. परत ते विमान बहरीनला आणलं आणि सर्व परवानग्या घेऊन मग विमानाचं उड्डाण झालं, असा स्फोटक दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. एकनाथ शिंदेंबाबतही तोच प्रकार होणार होता का, याबाबतची माहिती DGCAने प्रसिद्ध केली का, असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय. झालं असं, बहरीनला हे विमान खरं 8 तासाचा प्रवास आहे. लेअरजेट सहसा 4 तासच्या आसपास जाऊ शकतं. बहरीनला हे विमान उतरलं, त्याच्यात रिफ्युलिंग झालं. रिफ्युलिंग झाल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराण, कारण उडल्यानंतर इराणचा समुद्र आणि तो भाग येतो, इराणमध्ये त्याला तिथून जावं लागतं. इराणच्या देशाने, म्हणजे आता इराण आता वॉरमध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे की त्या विमानाला जवळ जाऊन आम्हाला जे कळालेलं आहे, कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते.